मेरे देश की धरती सोना उगले हे वाक्य ज्या गावासाठी तंतोतंत लागू होतं ते गाव कोल्हार गोल्डफील्ड. कर्नाटक राज्यातील कोल्हार गोल्डफील्ड हे स्थान बँगलोरपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील असलेल्या सोन्याच्या खाणीमधून तब्बल 121 वर्ष 900 टन सोनं बाहेर काढण्यात आलं. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया कसं आहे सध्याचं KGF हे गाव, जे एकेकाळी मिनी इंग्लंड म्हणून ओळखलं जायचं. मंडळी नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मंडळी, आजच्या भटकंतीमध्ये आलेलो आहे मी एका सुवर्णभूमीमध्ये. नाही, ही खरंच सुवर्णभूमी आहे आणि या भूमीचं नाव आहे KGF, कोल्हार गोल्डफील्ड. मंडळी, या गावामध्ये प्रवेश करण्याआधी या गावाबद्दलचा इतिहास आपण थोडं जाणून घेऊया. असं म्हणतात या गावामध्ये असलेल्या सोन्याच्या खाणी 2000 वर्षापूर्वीपासून आहेत. इसवी सन 1800 नंतर ईस्ट इंडिया कंपनीने जेव्हा म्हैसूर प्रदेश काबीज करायला सुरुवात केली त्यावेळी येथील जमिनीचा सर्वे करण्यासाठी 1802 साली लेफ्टनंट वॉरेन या परिसरात आला. इथे आल्यावर त्याला समजलं या गावाच्या मातीमध्ये सोनं उपलब्ध आहे आणि येथील लोक हातानं ते सोनं बाहेर काढतात. लेफ्टनंट वॉरेनची इथे असलेल्या सोन्याबद्दलची उत्सुकता वाढली आणि त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं, जो मला इथून सोनं काढून दाखवेल त्याला मी बक्षीस देईल. आणि काही गावकऱ्यांनी त्याला बैलगाडीमध्ये माती आणून त्याच्या समोर या मातीतून सोन्याचे कण कसे बाहेर पडतात ते दाखवून दिलं. त्यानंतर या अधिकाऱ्याने या जमिनीत असलेल्या सोन्याबद्दल भरपूर रिसर्च केला व त्यानंतर 1804 साली त्यांनी याबद्दलचा एक लेख एशियाटिक जर्नल यामध्ये प्रसिद्ध केला व त्यानंतरही बऱ्याचशा लोकांनी या भागातील असलेल्या सोन्याच्या खाणीबद्दल रिसर्च केला, पण फारसं कुणाला यश मिळालं नाही. त्यानंतर 1871 मध्ये मायकेल लेव्हेली हे रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर भारतात आले व त्यांनी त्यावेळी एशियाटिक जर्नलमध्ये पब्लिश झालेले लेफ्टनंट वॉरेन यांचे KGF बद्दलचे आर्टिकल वाचले व त्यानंतर या अधिकाऱ्याने सरकारची परवानगी घेऊन या ठिकाणी खाणीमध्ये सोने काढण्याचे काम सुरू केले व नंतर 1880 साली त्यांनी एका ब्रिटिश जॉन टेलर अँड सन्स या कंपनीसोबत पार्टनरशिप करून मोठ्या प्रमाणात मायनिंगचे काम सुरू केले. या कंपनीचे काम 1956 पर्यंत या ठिकाणी चालले. मंडळी, बँगलोर शहरापासून साधारण 2 तासाचा प्रवास करून मी KGF या गावी पोहोचलो. ज्या गावामध्ये कधी काळी सोन्याच्या खाणी होत्या ते गाव कसे आहे हे पाहण्याची उत्सुकता मला होती. हा परिसर पूर्ण अनोळखी असल्यामुळे नेमक्या सोन्याच्या खाणी कुठल्या ठिकाणी होत्या तो भाग माहिती करून घेणं गरजेचं होतं. या गावातील मुख्य चौरस्त्यावर जाऊन काही लोकांकडून या परिसरातील माहिती घेण्याचा प्रयत्न केला. विचारपूस केल्यानंतर कळालं ज्या ठिकाणी या गोल्ड माइन्स होत्या तो भाग या शहरापासून थोडा लांब आहे. येथील गावकऱ्यांच्या पूर्वजांनी कधी एकेकाळी या सोन्याच्या खाणीमध्ये काम केलेलं असावं असा विचार माझ्या मनात येऊन गेला. गावाच्या दुसऱ्या बाजूला असलेला गोल्ड माइन्सचा परिसर शोधण्यामध्ये आमचा बराच वेळ गेला आणि काही वेळामध्ये आम्ही ब्रिटिशकालीन असलेल्या या 5 लाईट सर्कलच्या ठिकाणी पोहोचलो. मित्रांनो, भारतामध्ये सर्वप्रथम इलेक्ट्रिसिटी ज्या गावामध्ये आली ते गाव म्हणजे KGF. कारण इथे होणाऱ्या सोन्याच्या खाणीसाठी जे इलेक्ट्रिक पॉवर लागायची त्यावेळी ब्रिटिश सरकारने इथे ती उपलब्ध करून दिली. या चौकामध्ये थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही आता गोल्ड माइन्सच्या कंपनी ज्या ठिकाणी होत्या तो परिसर शोधण्याच्या प्रयत्नात होतो. त्या काळी या गावातील थंडगार वातावरणामुळे बरेचसे ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी स्थायिक झाले व त्यामुळेच या ठिकाणाला त्या काळी मिनी इंग्लंड असेही ओळखले जायचे. थोडं पुढे आल्यावर एका उंचवट्यावरून या बंद पडलेल्या गोल्ड मायनिंगच्या कंपनी दिसल्या. ह्याच त्या कंपन्या
ज्या ठिकाणी खाणीमधून निघालेले मोठमोठे दगड व त्यातून निघणारे सोन्याचे कण बाजूला केले जात असत. सोन्याच्या खाणीतील दगडांवर प्रक्रिया करून या ठिकाणी ते वेस्ट मटेरियल या डोंगराच्या स्वरूपात रचलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या गावाच्या खाणीमध्ये आतापर्यंत 11,000 फूट खोल एवढा मोठा खड्डा करून त्यातून सोने बाहेर काढण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यावेळी या ठिकाणी साधारण 1 टन मातीवर प्रोसेसिंग करून 47 ग्रॅम सोनं मिळायचं. पण कालांतराने त्याचे प्रमाण कमी होत गेले. नंतर भारत सरकारने 1972 साली भारत गोल्ड माइन लिमिटेड या कंपनीकडे येथील सोन्याच्या खाणीचे काम सुपूर्द केले. KGF चित्रपटातील काही सीन याच परिसरामध्ये चित्रित करण्यात आले आहेत. त्यावेळी या ठिकाणी एक सेट उभारून ते गाव दाखवण्यात आलं होतं. या गाव परिसरात दिसणारे हे मोठे मोठे दगडाचे ढिगारे आपल्याला इथे झालेल्या खोदकामाची प्रचिती देतात. 28 फेब्रुवारी 2001 मध्ये या ठिकाणी येथील गोल्ड माइन्स परमनंटली बंद करण्यात आल्या. कारण शेवटी 1 टन माती प्रोसेस करून या ठिकाणी फक्त 3 ग्रॅम सोने निघत होते. त्यामुळे प्रोसेसिंगसाठी लागणारा खर्च व त्यातून मिळणारे सोनं हा ताळमेळ बसेनासा झाला. मित्रांनो, त्या काळी या गोल्ड माइन्स चालवण्याच्या नादामध्ये अनेक मजुरांना या ठिकाणी आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. तब्बल 121 वर्ष या ठिकाणी सोने मिळवण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. मंडळी, या सोन्याच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या मजुरांना त्या काळी अनेक आजारांचा सामना करावा लागला. मित्रांनो, एकेकाळी भरभरून सोनं देणारा हा परिसर आज मात्र भग्न अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो. तर मंडळी, कोल्हार गोल्डफील्ड या गावाबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.